एक ब्लेड टाईट झाली आहे, आता दुसरी ब्लेड पण टाईट करूया. ठीक आहे. दोघं ब्लेडी झाले, आता तिसरी ब्लेड पण टाईट करूया फटाफट आणि मग ह्याला मग वरती सांगूया आपल्याला. ठीक आहे. मला पॅकिंग द्यायची लागेल, त्याच्यातून मग ब्लेड उचलायची, त्याच्यावर ठेवायची, स्क्रू टाकायचं ब्लेडवरती आणि त्याला टाईट करून. नीट आपलं चेक करून घ्यायचं, ब्लेडी बराच टाईट आहेत का नाही. ओके. पूर्ण ताकद लावून, जास्त ताकद लावून ना त्याची स्क्रू पण स्लिप होईल. अजून डोक्याला ताप ठेवायचा नाही. ठीक आहे. आता चला ह्याला फिटिंग करायचं टाईम लागेल. ओके. मित्रांनो, झाला आता पंख्याची ब्लेडी लावून. आता ह्याला टाईट करायचं वरती. ते कवर डायरेक्ट लावायची मला गरज नाही, कारण गॅप कमी आहे, तर कवर मी नंतर कटिंग करून लावेल. तर त्याच्या पहिले आपल्याला पंखा लावताना बघायचं आहे इंडिकेटर कनेक्शन कुठल्या साईडला, तर त्या साईडला कनेक्शन आहे, तर त्या साईडला याला फिरून टाकायचं असं आणि पंखा टाकून नुसतं नट टाकून अडकून द्यायचं. मग त्याच्यानंतर मग पाणी घ्यायचं आपले आणि 2 नट घ्या. हे काय 2 पण लावू शकतात, सेफ्टीसाठी मी 2 लावतो आणि त्याच्यानंतर राहते क्वार्टर घेऊ आणि ह्याला आता टाईट करूया आपण. पंखा असा हलला नाही पाहिजे. बघा आता पंखा हलत नाही.